ऐड होते जा रहे हैं, टूर्नामेंट बहुत और अच्छा होते जा रहा है और मैं यही चाहता हूँ कि सब लोग अच्छा खेले, सीबीडी के प्लेयर और अच्छा खेले और एनएमपीएल में जाए और जा खेले वहाँ पे वाह नाम बनाए. तर थँक्यू. नक्कीच ही संधी आहे सीबीडी विभागातील सर्व खेळाडूंना. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडलेत निलेश सर. येस, थँक्यू. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. शेवटची मॅच, पहिल्या इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं पिवनचं पहिलं षटक आतापर्यंत खूप चांगलं राहिलं आहे. गोलंदाज जर आपण पाहिलं वरुणच्या दरम्यान षटकार आला, चौकार आला या ओव्हरमध्ये, परंतु कमबॅक जर आपण पाहिलं तर मागील 2 बॉलवर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी राहिले. तर स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे साईराज पंडित, एक हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करायचा होता परंतु ते फिल्डर तैनात आहे. थर्ड मॅन रिझनमध्ये चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. पिवनचं पहिलं षटक, मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळचा बॉल टॉप एज, फिल्डर बॉल खाली येईल, स्वतः गोलंदाज कॅच ड्रॉप. ही कॅच खूप महागडी ठरू शकते. या स्पर्धेतील आत्तापर्यंत हिस्ट्री आहे, ज्या ज्या खेळाडूचा झेल सुटलाय त्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये अर्धशतक लगावलंय. एक अर्धशतक साईराज पंडितच्या नावावर आहे, दुसरं अर्धशतक त्याचं होईल का या मॅचमध्ये, वैयक्तिक दुसरं अर्धशतक हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असणार आहे. षटक क्रमांक इथे पहिलं संपलंय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. बिनगडी बाद 13 धावा, नो लॉस ऑफ 13 रन्स. बॅटिंग करत असताना देवकृपा एंटरप्राइजेस या टीमच्या दरम्यान. तर चला, थोडासा खेळ स्पीडली चालू ठेवा, ही सूचना वारंवार तुमच्यापर्यंत करण्यात येत आहे. फिल्डिंग करत असताना टीम आपण पाहतोय अकाल जो सेवा संस्था संघ. आपल्याला विनंती आहे की प्लीज आपण फिल्डिंग सजवून घ्या, कारण की सेकंड इनिंगसाठी तुम्हालाच अंधार होईल. नंतर बॉल दिसला नाहीये ही रिझन्स आमच्यापर्यंत पोहोचवू नका, कारण की आज ही मॅच कंपल्सरी कंप्लीट होणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये ठेवली जाणार नाहीये ती खेळण्यासाठी. आज तुम्हाला ही मॅच कंप्लीट करायची आहे. कोणताच अतिरिक्त वेळ तुम्ही घेऊ नका, ही नम्रतेची विनंती आहे. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय रणजित, एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. अंपायर्स कॉल इट इज अ व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या खूप बाहेर हा बॉल पिच झाला. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने 1 ने वाढते. आतापर्यंत धावा लागल्या 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. साईराज पंडित, खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली या खेळाडूची या स्पर्धेमध्ये. एक अर्धशतक आलंय 18 बॉलमध्ये. आता देखील चांगली बॅटिंग तो आपल्या टीमसाठी करतोय. यावेळेचा बॉल उडवलाय, पॅडल स्वीप, हा बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. ही ताकद आहे साईराज पंडितची. पॅडल स्वीप हे स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या झोनमध्ये चांगली बॅटिंग करतो. स्विचिटचा फटका, आणखीन एक घुटना टेक आणि षटकार देख. लाजवाब, बेमिसाल, अफलातून फटका, चौकार. षटकार येतोय. थँक्यू. बॅक टू बॅक दुसरा धमाकेदार बॅटिंग फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेट होऊन आलाय, सेट. आणखीन एक चांगला स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर आहे, फंबल झालाय. फर्स्ट रन वेगाने कंप्लीट होते. एकच धाव. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 धावा, 25 रन्स. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जशी बॅटिंग करण्याची गरज आहे ती बॅटिंग सध्याच्या घडीला साईराज पंडित आणि आत्मजित करतोय. बाहुबली ऑफ सीबीडी बेलापूर. आत्मजित स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. षटक क्रमांक दुसरा रणजित, एक चांगला खेळाडू. यावेळेचा बॉल खेचलाय आणि या बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्रॉस करून जाणारा बॉल आत्मजितच्या बॅटमधनं 6 धाव्यांसाठी षटकार. डीजे.
थँक्यू. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन रिझनमध्ये फिल्डर आहे. आणखीन एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा आतापर्यंत 32 धावा. एक चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना देवकृपा एंटरप्राइजेस या टीमच्या दरम्यान 32 धाव्यांची पार्टनरशिप आणि ती कॅच आहे ना, आता मात्र कुठेतरी अकालजोड टीमला खूप महागडी ठरले. सुईच्या प्रमाणे टोचले ती कॅच, कारण की कॅच ड्रॉप झाल्यानंतर अक्षरशः बरसलाय सायराज पंडित मैदानावर. हा देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग पॉईंट आहे, परंतु डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 19 धावा आल्या. 2 षटकार, 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 विदाउट लॉस. बॅटिंग करताना देवकृपा वॉरियर्स डीजे. यावेळेचा बॉल अक्रॉस द लाईन. वेस्टर्नच्या मागे थोडीशी गपलत झाली, फंबल झाला. सेकंडचा प्रयत्न, दुसरी धाव चित्याच्या चपळाईने. जिथे 1 धाव होती तिथे मात्र फक्त या 2 धाव आपल्याला पाहायला मिळतात. बाईच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 37 धावा. या ओव्हरमध्ये धावसंख्येला रोख लावलाय. अजून देखील 2 बॉलचा खेळीतून शिल्लक आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 बॉल रिलीज झालेत आणि 5 धावा या खर्च झाल्यात. म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत इकॉनॉमीने गोलंदाजी केले श्रीनिवासने. कौतुक करावं लागेल या बॉलरचं. यावेळीचा बॉल स्लॉटमध्ये होता, या बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईराज पंडित नाव ऑन द फायर. षटकार. थँक्यू. जे षटक 4 बॉलपर्यंत कुठेतरी वाटलं होतं की चांगलं राहील, परंतु या बॉलवर षटकार आला. थोडंसं महागडं झालं ते षटक. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 43 धावा, 43 रन्स. तर डॉट बॉल येते. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 43 धावा. बॅटिंग करत असताना देवकृपा विदाउट लॉस.
43 धावा, 43 रन्स. तो चलो मेजर पाजी, थोड़ा सा जल्दी कीजिए और 2 स्पेल आपको यहाँ पे डालने हैं. 10 मिनिट का समय है आपके लिए. तर षटक क्रमांक 14 दीपक सावंत पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य आहे पोलिसांचं. आणखीन एक खराब बॉल, लाईन मिस केली. वाईट बॉल जरूर आलाय. या धाबा तुम्हाला रोखाव्या लागतील कारण की येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला या धाबा चेस देखील करायच्या आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 45 धाबा, आतापर्यंत 3 एक्स्ट्रा धाबा आल्यात या पूर्ण इनिंगमध्ये. यावेळेचा बॉल उडवलाय. बिग 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 हिट आणि हिट होतोय सुपर हिट. आत्मजीतच्या नावावर लागतील 6 धाबा धावफलकावर. थँक्यू. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा धमाका. हा बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी आत्मजीतच्या बॅटमधनं आणखीन एक कडाकेवर षटकार. काय बॅटिंग चाललंय सध्याच्या घडीला. सत्तावन्न धावा, 57 रन्स. आणखीन एक धमाका आणि तिसरा षटकार. तर संपूर्ण प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडला तर 200 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल आमच्या CPL कमिटीकडनं. ऐवा कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आता या 200 रुपये कमवायची लास्टची 40 मिनिटं बाकी आहेत. यावेळेचा बॉल, फिल्डर पाजी येतोय बॉल खाली आणि मेजर पाजीच्या हातामध्ये पहिली विकेट आणि बॅट्समन आत्मजीतून मात्र बाद झालाय. डीजे तर शिवम शुक्ला आणि ऋषिकेश पानसरे आपण प्लीज आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स अर्थात आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ या आणि अप्पा दादांशी संपर्क साधायचा आहे तुम्हाला. यावेळी चांगला स्ट्रोक ऑन मिड ऑफच्या रिजनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव मिळते. षटक क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळते. दीपक सावंत अजून देखील एक बॉलच्या खेळीतून शिल्लक आहे. शेवटची मॅच फर्स्ट इनिंग आपल्यासमोर चालू असताना ऋषिकेश पानसरे प्लीज कम फॉर द स्टेज, लवकर या त्वरित. आणि शिवम शुक्ला आपण यायचे आणि अप्पादादांशीच आपण संपर्क करा, ही सूचना आहे शिवम आणि ऋषिकेशसाठी. शेवटचा बॉल, तर चला थोडीशी घाई करा मित्रांनो प्लीज, अतिरिक्त वेळ इथे खर्च होतोय. यावेळेचा बॉल परफेक्ट यॉर्कर. यावेळी हा बॉल निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार.
4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धावसंख्या 22 स्वरूपात चौकार 68 रन्स धावफलकावर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना देवकृपा एंटरप्राइजेस. थँक्यू ऋषिकेश. तर बबलू अंकल आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ या. बबलू अंकल, बबलू अंकल माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचे. शेवटचा षटक स्लॉगिंगची ओव्हर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करणारे षटक. टीमची धावसंख्या आतापर्यंत 68. 68 धाबा धावफलकावर लागल्यात. शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धाबा जमवतील देवकृपा वॉरियर्स या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना साईराज पंडित आणि कुणाल हे दोन्ही बॅटर्स आहेत. कुणालमध्ये क्षमता आहे मोठे हिट खेळण्याची. या मॅचमध्ये जेवढ्या धाबा होतील तेवढ्या तुम्हाला जमवाव्या लागतील, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. बॉल जास्त ट्रॅव्हल होतो आउटफील्डला. व्हाईट बॉल अंपायर्सच्या दरम्यान. आणि कोणताही टार्गेट जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये विजयाची हमी देत नाही, कारण की हे टेनिस बॉल क्रिकेट आहे. इथे 1 ओव्हरमध्ये 49 धावा देखील झाल्यात. इथे 1 ओव्हरमध्ये 1 धाव देखील करणं कधी कधी अवघड होऊन जातं. हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे विक्रम आणि बरेचसे चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात. ते टेनिस बॉल क्रिकेटचा थरार सध्याच्या घडीला मैदानावर रंगत असताना यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक. फिल्डर बॉलपर्यंत पोहोचेल. एकच धाव. साईराज पंडित स्ट्रायकिंग याला बॅटिंग करतोय आणि साईराजच्या बॅटमधनं जर आतापर्यंत आपण पाहिल्या तर धावा आल्यात त्या 30 धावा. 14 बॉल त्याने फेस केलेत. 30 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. एक चांगलं इनिंग त्याने आपल्या टीमसाठी देखील साकारले. यावेळी देखील चांगला स्ट्रोक. ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर आहे. सेकंड रनचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज साईराज पंडित पोहोचेल का काय, आणि बॅट्समन साईराज पंडित इथून मात्र बाद झालाय दुसऱ्या धाबेसाठी. आणि 31 धाब्यांची एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी साकारले. तर अकाल ज्योत टीम 71 रन्स. आपल्याला 2 धाब्यांची पेनल्टी आहे, कारण की आपल्या एका खेळाडूने शूज घातले नाहीयेत. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला, भिरकावलाय षटकार. आणखीन एक चांगला स्ट्रोक. ऑन साइडला डीपमध्ये फिल्डर आहे, त्याच्या वरतून हा बॉल झालाय 4 धाब्यांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंगची सुरुवात केली हर्षल याने. पहिला बॉल फेस करत असताना षटकार. यावेळच्या बॉलवर चौकार. ज्या ओव्हरची सुरुवात आणि शेवट करणं योग्य आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये 10 ते 15 धावा तुमच्या बॅटमधनं येणं इम्पॉर्टंट असतं. अजून देखील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये जर आत्तापर्यंत पाहिलं तर एक षटकार एक चौकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेट जरूर आले, परंतु त्याचा काहीच फरक पडणार नाहीये. हा बॉल चाललाय. आणखीन एक धमाका बॅट्समन हर्षलच्या बॅटमधनं. आणखीन एक क्रिकेटचा क्लास दाखवणारा षटकार 6 धाब्यांसाठी. अक्षरशः बरसला हर्षल. शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅकिंग बॅटिंग मूडमध्ये आलाय. जसा काय डगआउटमधून सेट होऊन तो बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय.
यावेळी टॉपेज फिल्डर येतोय, यष्टीरक्षक बॉल खाली, कोणती चुकी होणार नाहीये. जे काम करायचं होतं हर्षलला ते त्यांनी काम केलंय. षटक क्रमांक 5 इथे संपला. एक इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 87 आणि 88 रनचं लक्ष्य आहे. 88 धाबा करायच्या आहेत कंप्लीट ही मॅच जिंकण्यासाठी. कोणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. सीबीडी प्रीमियर लीग 2025 सीझन 8 डीजे. चं लक्ष्य आहे. 88 धाब्यांचा पाठला करायचा. 87 झालेत आणि रवाना झाली आणि लगेचच सामन्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहत आहात. सीबीडी प्रीमियर लीग 2025 हा थरार पर्व क्रमांक 8 नव्या रंगात, नव्या जोशात आणि दुसऱ्या दिवसाच्या या शेवटच्या क्षणापर्यंत आपण आता इथे उपस्थित राहिलेल्या सर्व प्रेक्षकांचं करूया स्वागत. आणि क्लिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्याला लाईव्ह पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत करून आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील दुसऱ्या इनिंग मध्ये घेऊन चलतोय. तिथे सामना चालू आहे अकलजोत संस्था सीबीडी आणि त्यांच्या विरोधात देवकृपा 11 या संघादरम्यान. 88 धावांचा बहुमोठा टार्गेट इथे उभारला गेला. 30 चेंडूमध्ये हा पार होईल का याकडे मात्र लागले लक्ष आणि त्या लक्ष्याला पार करण्यासाठी 2 सलामीवीर सज्ज. एका बाजूला दीपक, दुसऱ्या बाजूला रणजित आणि विशाल मात्र गोलंदाजाच्या मार्गावर जोरावर पण पाहतोय. पहिला चेंडूतून आलाय डॉट. चला थोडस स्पीड वाढवा प्लीज. सूर्य अस्ताला चाललाय आणि अंधाराचं सावड मैदानात येऊ नये ही अपेक्षा बाळगून या आपल्या या आजच्या दुसऱ्या दिवसाला आपण शेवट गोड करूया. सोडून दिलाय, लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येत आहे. व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्येचा श्री गणेश होतोय. खातं उघडलं जातंय. 88 धावांचं टार्गेट आणि व्हाईटच्या माध्यमातून उघडलेलं आहे खातं देऊन जाईल संघाला 1 धावसंख्या. आणि आता झेलची संधी आणि फलंदाज होते बाद. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा अकलजोत संस्था संघाला. फलंदाजीतून बाद होईल दीपक. नवीन बॅट्समन वरून आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जोर आपण पाहतोय या विशाल यांची. आता मात्र पंच केला, बॅकफुटला जाऊन चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आला तो चौकार.
पाहुणी मोका हा मारला दणदणीत चौकार जनकर्तव्य फाउंडेशन संस्थापक व अध्यक्ष धन्यवाद. अनिलजी गवळी यांच्या प्रेक्षकांना सुवर्ण संधी. जर आपण सीमारेषे पलीकडे झेल टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल आयोजकांच्या माध्यमातून. या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन सुपर सॅटरडे करण्यासाठी प्रेक्षकांना विनंती आहे, जर आपण झेल टिपला सीमारेषे पलीकडे तर 200 रुपयाचं पारितोषिक. उद्या देखील असेल. उद्या पूर्ण दिवस कमिटी भक्कम आहे आणि इथं टिपलाय झेल आणि पहिला 200 रुपयाचं पारितोषिक जवळ लगेचच या आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. साई प्रेक्षक होता, लगेच या प्लीज. प्रेक्षक लगेच यायचं आपल्याला. खातं उघडलं, एटीएम स्वॅप केलं, लगेच यायचंय. विनंती आहे लगेच या. 200 रुपयाचा आस्वाद. पंचांकडे दाद मागितली गेली आहे पायचीची, परंतु पंचांनी सांगितलं लेग बाईचा इशारा आलाय. इथं मात्र एक धाव ऍड केली जाईल आणि संघ जाऊन पोहोचलो होतो 12. कॅमेरामॅन आपणास विनंती आहे की आपण जरूर कॅमेरा फिरवायचा. प्रेक्षक झेल टिपलेला आहे, आयवा कॅच ज्याला संबोधलं जातं, जसा उल्लेख केला आणि त्यानंतर हा टिपलेला झेल पहिलं 200 रुपयाचं पारितोषिक पटकावलं. शेवटचा चेंडू. चला थोडासा स्पीड वाढवा प्लीज. पहा आकाशामध्ये पक्षी देखील आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करतात. आपल्याला देखील घराच्या दिशेने वाटचाल करायची आहे, परंतु वाटचाल करत असताना शेवट गोड करण्यासाठी इथे मात्र 2 संघांमध्ये ही झुंज आणि आलेला हा चौकार संजीवनी देऊन जाईल. 88 धावांच्या पाठलागाला सामोरं जात असताना 16 धावा धावफलकावर अकालज्योत संघाच्या. पाहुणी मोका येणारे 24 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता. अजून देखील भला मोठं लक्ष आणि लक्ष साधण्यासाठी इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. कठीण काळाला सामोरं जावं लागेल. येणाऱ्या या षटकामध्ये जर पटकांची आतिषबाजी केली तर मात्र येणारा काल हा मात्र सोपा होईल, नाहीतर मात्र कठीण प्रसंगातून सावरताना इथे मात्र दमछाक वाढेल ती अकालज्योत संघाची. प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, सीमारेषा पलीकडून आपल्याला जायचं आहे. जी लहान मुलं बॅनरच्या बाजूने चालत आहेत आणि गोलंदाजाला विनंती आहे, गोलंदाजी आपण त्वरित चालू करायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती आणि ते मात्र चांगला ऑफ पाहायला मिळाला झेल हवेमध्ये आणि ते सोपा झेल लॉलीपॉप आणि इथे मैदानामध्ये मुळे पाहायला मिळालं. आता झेल सोडलाय. आता किती धावा या फलंदाजाच्या माध्यमातून येतील. नक्कीच ऋषिकेश पानसरे आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवत आहेत. 8 सीझन आणि 8व्या पर्वामध्ये देखील ज्या पहिल्या पर्वापासून ज्या फलंदाजाची चांगल्या फलंदाजाची झेल सोडली आहे स्वस्तामध्ये, तो अर्धशतकी खेळी करतो, परंतु इथं आलेल्या संधीचं सोनं या फलंदाजाच्या माध्यमातून होईल का? त्याला सुरुवात होत असताना सुरुवातीलाच दिलाय फुल स्टॉप. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द आउट.
चांगल्या झेल टिपला तिथे क्षेत्ररक्षक साईराज पंडित जोरा होता अष्टपैलू खेळाडू, चांगला अपकमिंग यंगस्टर. प्रीमियर लीगचं नियोजन करणं म्हणजेच काय असतं तर त्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून नवीन नवीन सितारे आपल्या परिसरातील आपल्या प्लेन 11 ग्रामीणमध्ये आपण जरूर निवडत असतो आणि तीच निवड करण्यासाठी या प्रीमियर लीगचं नियोजन केलं जातं आणि तीच प्रीमियर लीग आपण सीबीडी विभागातून पाहतो. सीबीडी प्रीमियर लीग चांगल्या क्षेत्ररक्षण धावचीची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु सुरक्षित पोहोचलाय. 18 धावा धावफलकावर, अजून देखील 70 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या चौफेर एक नजर मारली सर्वत्र प्रेक्षक 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 सीबीडी प्रीमियर लीगवर हे असलेलं प्रेम आणि आयोजकांचं कौतुक करावं तितकंच कमी. यश आयोजकांचं पाहायला मिळत आहे आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. उद्या सुपर संडे आणि सुपर संडे मध्ये ही गर्दी अजून मोठ्या प्रमाणात वाढेल यात तीन मात्र शंका नाहीये. बीड काढला जरूर, नो मॅन्स लँड मधून 2 क्षेत्ररक्षक जरूर चेंडू मागे धावतात आणि अखेरकार चेंडूला अडवलं गेलंय परंतु धावून काढले त्या 2. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. उद्याच्या पूर्ण दिवसामध्ये जर कोणताही फलंदाज षटकार ठोकतो आणि तो झेल आपण सीमारेषे पलीकडे पकडताय तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल या सीबीडी प्रीमियर लीगच्या कमिटीतर्फे. आणि हा होतो 1 बाउन्स चौकार. तर बघा उद्याची एक महत्वाची अनाउन्समेंट प्रेक्षकांसाठी. सीबीडी प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये काहीतरी नवीन, प्रत्येक पर्वामध्ये नवीन करण्याचा निर्णय या आयोजकांच्या माध्यमातून आणि उद्याची अनाउन्समेंट आपण आजच करतोय. फायनलच्या मॅच मध्ये जर प्रेक्षकांनी एका हाताने झेल पकडला समोराशी पलीकडे तर ए स्पोर्ट कडून टी शर्ट देण्यात येईल आणि दोन्ही हाताने पकडला तर आयोजकांच्या माध्यमातून 200 रुपये देण्यात येतील. महत्वाची अनाउन्समेंट. पहा 2 सेमीफायनल 1 फायनल, 1 सेमीफायनल मात्र असावी. सेमीफायनल आणि फायनल मध्ये जर एका हाताने झेल पकडला तर 200 प्लस टी शर्ट ए स्पोर्ट कडून आणि दोन्ही हाताने झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल अल्हा कॅचसाठी. 18 चेंडूंनी 61 धावांची आवश्यकता आहे. सामन्यापासून दूर चाललाय की काय अकालज्योत सेवा संस्था हा संघ, परंतु अजून देखील वेळ गेलेली नाहीये. संध्याकाळचं सत्र आपल्याला गाजवायचं आहे, धुमाकूळ घालायचं आहे. रणधुमाळी इथं या मैदानामध्ये 2025 मध्ये 8व्या पर्वामध्ये शेवटच्या क्षणाला दाखवायची आहे आणि ती दाखवताना थोडस अपुरं पडलंय की काय. पहिला चेंडू आलाय डॉट. सतरा चेंडू 61 धावा. या पद्धतीची जर फलंदाजी झाली तर मात्र या विजयापासून दूर व्हावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. हर्षल पहिला डॉट, त्यानंतर सिंगल.
सोडून दिलाय. पंच आमच्याकडे जरूर इशारा करतील. व्हाईटचा इशारा, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. आव्हानचा धावसंख्येत एकने भरणार आहे संघाची धावसंख्या 29. 16 चेंडू आणि 59 59 रनांची आवश्यकता आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक चाललाय, परंतु अंदाज घेतल्यानंतर एक टप्पा चेंडू अडवला गेला आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाला. 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 31, 31 धावा धावफलकावर. तर चला थोडासा स्पीड वाढवा. आता मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संघाने फलंदाज बाद. गरज होती का? गरज नसताना घेतलेली धाव. इथून मात्र वाईट चेंडू होता, वाईट वर आड धावचीच्या माध्यमातून बाद होते फलंदाज. तेहतीस धावा धावफलकावर 33. तर राऊंड साऊंड यांच्या माध्यमातून मनप्रीतसाठी सुवर्ण संधी, सलग 2 षटकार टोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक, परंतु ते कार्पेटच्या साह्याने हा चेंडू खेळून जरूर काढलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. 34, 88 धावांचा हा भला मोठा डोंगर. मनप्रीत आपके लिए प्राइज आया है. बैक टू बैक 2 सिक्सर आप खेल के मारते हो तो आपको लाउड साउंड के माध्यम से 1000 रुपए का नगद इनाम दिया जाएगा. 2000 दिया जाएगा. बैक टू बैक 2 6 आपको मारने हैं और 2000 का इनाम आपको लेके जाना है. 38 38 धावा 12 चेंडूमध्ये आपल्याला इथून काढायचे आहेत 12 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी. बैक टू बैक 2 सिक्सर मारने के बाद आपको 2000 का नगद इनाम दिया जाएगा लाउड साउंड की तरफ से. एक तो आया लगता है, आया लेकिन इधर क्या हुआ, कैच पकड़ा और 2000 बच गए. इथून सामन्याची हवाच काढली की काय. ही गेली विकेट. थैंक यू.
हा देखील उंच गेलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आत्मविश्वास वाढवलाय देवकृपा संघाचा आणि फलंदाज बाद. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आखुडपटचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न अलगत इतर हवेमध्ये खेळून काढलाय. बरोबर क्षेत्ररक्षक जरूर पोहोचेल. 2 धावा कुठल्याही रोखले जाणार नाही, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्येने सामन्याला विजय मिळवता येणार नाहीये. तर मोठ्या षटकारांनी चौकारांनी आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यावा लागेल. नऊ चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. अजून जरासा जोर इथे मात्र फटक्यामध्ये असता तर चेंडू निश्चितच षटकाराच्या दिशेने वाटचाल केली असती, परंतु आता 8 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. आणि हा झेलची संधी होती. पुन्हा एकदा झेल जमिनीला दान. दोन धावा इथून जरूर कंप्लीट झाल्यात. चार चेंडू झालेत. 5 चेंडू झालेत, माफ आहे सवी. पुन्हा एकदा कार्पेटचा सहारा पाहायला मिळेल. किती धावा? पुन्हा एकदा 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. आता मात्र शेवटच्या क्षणाला 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता असेल 43. गोलंदाजीसाठी गोलंदाज नारायण. भिरकावला जरूर, उंची जास्त लांबी कमी, सोपा झेल सोडला गेलाय आणि पुन्हा एकदा धावून काढल्या त्या 2 धावा. 48 धावा धावफलकावर. रिव्हर्स फटका सजवायचा होता, परंतु पंच आमच्या दिशेने वाटचाल जरूर इशारा करतील. व्हाईटचा हा इशारा. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर देवकृपा हा संघ जरूर असेल. बिग हिट केलाय आणि हा देखील मिस टायमिंग. झेल खाली सावराज पंडित, फलंदाज बाद.
थँक्यू. तर मेजर बॉयला सुवर्ण संधी आहे. आप्पा सरांकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चौकारासाठी पारितोषिक नव्हतं, चौकार. थँक्यू डीजे. तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. प्रशांत सरांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तीन धावा धावून काढलेत. शेवटचे विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजय मात्र निश्चित केलाय देवकृपा संघाने. पंचांकडे दाद आणि पायचीच्या माध्यमातून फलंदाज बाद. फक्त शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर शेवटचा चेंडू असेल. फक्त औपचारिकता शिल्लक. शेवटच्या चेंडूवर देखील उंच उचली घेणारा हा फटका सजवला, परंतु पुन्हा एकदा साईराज पंडित इथे मात्र जेल खाली आजचा दिवस इथे संपुष्टात येतो आणि शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जरूर आपण देणार आहोत. साईराज पंडित ठरला मॅन ऑफ द मॅच.